जो राजा परीक्षिती कथा ऐकायला बसतोय त्याला तरी शोकच होत होता ना. कसला शोक होता? त्याच्या हातून एक पापकर्म घडलं होतं. कोणतं? मेलेला साप त्याने उचलला आणि एका ऋषीच्या गळ्यात घातला. नाथ महाराजांनी भागवतात एक उदाहरण दिलंय. एकनाथ महाराज म्हणतात, मुंग्यांना पंख फुटले की समजायचं त्यांचा सत्यानाश जवळ आला, त्यांचं मरण जवळ आलं. मुंगीला पंख फुटले की समजायचं त्याचं मरण जवळ आलं. तसा साधूचा अवमान केला की समजायचं सर्वनाश जवळ आला. मेलेला साप गळ्यात घातला आणि माझ्याकडून काहीतरी चुकलंय हे फिलिंग सहज होत होतं. काही त्याला खवखवे आत्या जाणीवा राहतात. राजा परीक्षिती सांगतोय, विनंती करतोय, गुरुदेव हा भूतकाळाचा शोक कसा नष्ट कराल सांगा. राजा परीक्षिती तू निर्धास्त हो, तू निश्चिंत हो, ही व्यवस्था मी करतो. पहिली बाब भूतकाळाचा शोक आणि तो नष्ट झाला परीक्षितीचा. दुसरा वर्तमानाचा मोह. वर्तमानात काय होणार होतं? ऋषीने शाप दिला होता, 7 दिवसाच्या आत तक्षक सर्प तुला दंश करील. मग राजा विचार करायचा, जर तक्षक सर्पाने मला दंश केला तर मी मरेन आणि हे शरीर माझं पडून जाईल. आणि जर मी मेलो तर मी अस्तित्वहीन होईन. मग हे शरीर सुटता कामा नाही. काय मोह राहतो ना माणसाला, कुणालाही. काय झालं, एका शिष्याने आपल्या गुरुजींचं एक पुस्तक आणलं वाचायला. ते बरंच जुनं पुस्तक होतं. त्याने पुस्तक इकडे आणलं. त्या पुस्तकात एक 10 रुपयाची नोट होती. काही लोकांना सवय असते त्या पुस्तकात नोटा ठेवण्याच्या. त्यांना असं वाटतं देवाच्या पुस्तकात नोटा ठेवल्या की वाढतील वगैरे, एक ठेवली तर 2 होईल. आपण असंच करत असतो. देवाच्या दानपेटीत 10 रुपये टाकताना हाच विचार असतो, 100 केव्हा करशील सांग. त्याच धारणेनं त्याच भावनेनं ठेवले असतील किंवा राहिले असतील. 10 रुपये त्या ग्रंथात आहेत, त्या पुस्तकात आहेत. इकडे गुरुजी मेले. पण तिकडे गंमत झाली. त्या शिष्याकडे जे पुस्तक होतं त्या पुस्तकावर एक सापाचं पिल्लू येऊन गारुड घालून बसलं. त्याला कितीही दूर घालवलं तरी ते काही दूर जाईना. आता काय करायचं? त्याने आणखी एका संतांना जाऊन विचारलं, या पुस्तकावर सापाचं पिल्लू आहे, जरा काय प्रकार आहे जरा पहा. त्या संतांनी ते पुस्तक हातात घेतलं, त्याची पानं चाळली, त्यामध्ये ती 10 रुपयाची नोट होती. ते म्हणाले, हो अडचण इथं आहे. म्हणाले काय? तुमच्या गुरुजींचे 10 रुपये या पुस्तकात राहिले आणि त्या 10 रुपयात त्याचं मन गुंतलंय. त्याच्यामुळे त्या 10 रुपयासाठी तुमचा गुरु सापाचं पिल्लू होऊन त्याच्यावर आता घिरट्या घालतोय. हे पटकन खर्च करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते 10 रुपये त्याने जसे अन्नदानात खर्च केले, तो साप मेला, गुरु मुक्त झाला. जर गुरु लोकांचे हे हाल आहेत तर आपलं काय? एक 10 रुपयाचा मोह त्याला सापाचं पिल्लू व्हायला भाग पाडतं. वर्तमानाचा मोह आहे. पण शुकदेवजी महाराजांनी भागवताच्या प्रसादाने राजा परीक्षितीला किती उंच करून ठेवलं. जो राजा परीक्षिती देह खंडानाम आत्मा असं म्हणत होता, देहा इतकाच मी आहे अशी ज्याची स्वरूपाची जाणीव होती, पण तो आता म्हणू लागला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. वर्तमानाचा मोह नष्ट झाला. आता राहिलं तिसरं, भविष्य काळाची. तुम्ही मला चिंता करायला लावाल. सब ध्यान में रखो. भविष्य काळाची चिंता. पुढे काय? ठीक आहे, साप मला चावला, मी मृत्यू पावलो, पण याच्या पुढची गती काय? व्यास महाराजांचे पुत्र सुखदेवजी महाराज सांगतात, हे राजा परीक्षिती, तू त्या परात्पर अशा परब्रह्म श्रीकृष्णाचं ध्यान कर. जेव्हा तुझ्या ध्यानामनात तो कृष्ण नक्की होईल ना, तेव्हा तुझी पुढची चिंता नष्ट होईल. हरिपाठ. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण